महाराष्ट्र सरकार में मंत्री और शिवसेना नेता उदय सामंत ने कहा कि शिवसेना का ऑपरेशन टाइगर 24 घंटे जारी है। उन्होंने विपक्ष के उन आरोपों का जवाब दिया जिनमें पार्टी में टूट फूट और नेताओं के दूसरे दलों में जाने की बात कही जा रही थी। सामंत ने दावा किया कि शिवसेना लगातार मजबूत हो रही है और विभिन्न दलों के कार्यकर्ता तथा नेता पार्टी से जुड़ रहे। उन्होंने कहा कि विपक्ष जनता का ध्यान भटकाने की कोशिश कर रही है। मुंबई में मीडिया से बातचीत करते हुए शिवसेना नेता उदय सामंत ने पार्टी के ऑपरेशन टाइगर अभियान को लेकर बड़ा बयान दिया। उन्होंने कहा कि यह अभियान 24 घंटे जारी है और राज्य के विभिन्न हिस्सों में संगठन को मजबूत करने का काम लगातार चल रहा है। सामंत ने विपक्ष के आरोपों को खारिज करते हुए कहा कि शिवसेना में किसी तरह की कमजोरी नहीं है, बल्कि पार्टी का जनाधार बढ़ रहा है। उन्होंने दावा किया कि कई कार्यकर्ता और नेता शिवसेना की नीतियों से प्रभावित होकर पार्टी में शामिल हो रहे हैं। उदय सामंत ने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि राजनीतिक विरोधी भ्रम फैलाने की कोशिश कर रहे हैं, लेकिन जनता सच्चाई को समझती है। उन्होंने भरोसा जताया कि आने वाले समय में शिवसेना और अधिक मजबूत होकर उभरेगी। ते 8 दिवसापूर्वी बोलले होते, त्याच्यानंतर त्याच्यावर उत्तर पण दिलं होतं। नाही, त्याच्यामध्ये आम्ही काय सांगितलं की जे जे पश्चाताप झालेले आहेत ते आमच्याकडे आलेत। म्हणजे ते मी आहे, धैर्यशील माने साहेब आहेत, असे भरपूर लोक आहेत। मी परवा तर याला नाशिकला होतो आणि नाशिकमध्ये जेव्हा मला प्रश्न विचारला तर माझ्या बाजूला विलास अण्णा शिंदे होते, जे पश्चाताप झाला म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं। ते पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि ते उपमहापौर आहेत। आता अंबादास दानवे साहेबांना काय कोण लागली आम्हाला कोणाला खरंच माहिती नाही, कारण मी अनेक वेळा सांगितलं आहे शिवसेनेच्या वतीनं की अशी कसलीही बैठक आणि कुठच्याही ऑपरेशन टायगरची आम्हाला आवश्यकता नाही। दररोज शिवसेनेमध्ये प्रवेश होत असतात आणि ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून, नेतृत्वावर विश्वास ठेवून येत असतात। त्याच्यामुळे तसं जर बघायला गेलं तर 24 तास आमच्याकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे। त्यासाठी विशेष काय असं ऑपरेशन राबवण्याची गरज आहे असं मला वाटत नाही आणि कुठच्याही युबीटीच्या खासदारांबरोबर कोणाची बैठक झालेली नाही। हा त्यांचा वैयक्तिक दिल, मला माहीत नाही दिला आहे की नाही, किंवा शरद पवार साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, सुप्रियाताई त्याच्यावर निर्णय घेतील। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या पक्षावर आपण कशाला बोलायचं, ते शरद पवार साहेब निर्णय घेतील। जळगावमधला महायुतीचा तिढा, नाशिक जळगावमधला महायुतीचा तिढा संपूर्णतः सुटलेला आहे। काल रात्री माननीय एकनाथ शिंदे साहेब गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेले आहेत। मी देखील सकाळी गिरीश महाजन साहेबांशी आणि गुलाबराव पाटील साहेबांशी बोललेलो आहे। मुख्यमंत्री मोदयांची देखील चर्चा झालेली आहे। त्याच्यामुळे जळगावचा तिढा देखील सुटलेला आहे। काही अडचणी असतील या जिल्ह्याच्या, या अडचणी असताना कोणी कोणाला विश्वासात त्यांच्या पक्षाचं घेतलं नसेल म्हणून त्यांची ती भूमिका असेल। आता त्याच्या आदल्या दिवशी मला देखील इथले एक आमदार राजाभाऊंच्या समवेतच आपण एकत्र भेटलो होतो। तर कुणी कुठच्या पक्षाला पाठिंबा दिला याच्यापेक्षा त्यांच्या पाठिंब्यामुळं आणि आमच्या सगळ्यांच्या एकसंघपणामुळं राजेंद्र राऊत यांचा विजय हा निश्चित आहे।